एकदा हाजी अली शाह बुखारी आपल्या बहिणीसोबत राहत होते. दोघांमध्ये खूप प्रेम होतं. भाऊ कितीही व्यस्त असला तरी बहिणीची काळजी घेत असे. बहिणीलाही आपल्या भावाचा खूप अभिमान होता. पण एक दिवस त्यांच्या आयुष्यात अशी घटना घडली ज्यामुळे या भावंडांच्या नात्याला एक वेगळंच वळण निघालं. एके दिवशी हाजी अली आपल्या बहिणीसोबत घराबाहेर बसले होते. बोलता बोलता बहिणीच्या हातातून तेलाचं भांडं खाली पडलं. भांडं फुटलं आणि सगळं तेल जमिनीवर सांडलं. ते पाहून ती घाबरली. घरात परत गेल्यावर काय होईल या विचारानं तिच्या डोळ्यात अश्रू आले. हाजी अलींनी तिची अवस्था पाहिली आणि प्रेमाने विचारलं, बहिणी, तू एवढी का घाबरली आहेस? ती रडत म्हणाली, माझ्या हातून तेलाचं भांडं फुटलं, सगळं तेल जमिनीवर सांडलं. आता घरी गेल्यावर काय होईल माहीत नाही. बहिणीचं दुःख पाहून हाजी अलींचं हृदय हेलावलं. त्यांनी तिला धीर दिला आणि म्हणाले, घाबरू नकोस, अल्लावर विश्वास ठेव. असं म्हणत ते त्या ठिकाणी गेले जिथे तेल सांडलं होतं. त्यांनी जमिनीवर हात ठेवला, अल्लाकडे प्रार्थना केली. लोककथेनुसार काही क्षणात त्या जमिनीतून तेल बाहेर येऊ लागलं. ते पाहून बहिणीला आश्चर्याचा धक्का बसला. जिथे काही क्षणापूर्वी तेल सांडलं होतं तिथे आता तेलाचा प्रवाह दिसत होता. तिनं घाईघाईनं आपलं भांडं भरलं. पण या घटनेनंतर हाजी अलींच्या मनात आनंदाऐवजी एक वेगळीच भावना निर्माण झाली. त्यांना वाटलं की अल्लाने दिलेल्या या सामर्थ्याचा उपयोग जगातील एखाद्या गोष्टीसाठी झाला आहे. त्यांच्या मनात पश्चाताप निर्माण झाला. त्यांनी आपल्या बहिणीकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाले, बहिणी, आता मला या जगात राहण्याची इच्छा नाही. माझं मन अल्लाच्या मार्गाकडे ओढलं जात आहे. बहिणीला हे ऐकून मोठा धक्का बसला. तिला वाटलं भाऊ आपल्याला सोडून कुठे जाणार. तिनं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण हाजी अलीच्या मनात निर्णय पक्का झाला होता. त्यांनी संसार, संपत्ती, सुखसोयींचा त्याग करून अल्लाच्या मार्गावरती जाण्याचा निर्णय घेतला. बहिणीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, भाऊ, मला सोडून जाऊ नका. हाजी अलींनी तिच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, माझ्यासाठी दुःखी होऊ नकोस. मी कुठेही गेलो तरी तुझ्यासाठी दुआ करत राहील. अल्लाह तुझी सदैव रक्षा करो. बहिणीने भावाचा हात घट्ट धरला. पण अखेर तो क्षण आला. हाजी अली घरातून निघाले. बहीण दारात उभी राहून त्याच्याकडे पाहत राहिली. भाऊ हळूहळू दूर जात होता. तिने शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्याकडे पाहिलं. हाजी अलींनीही एकदा मागे वळून पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. बहिणीच्या डोळ्यात अश्रू होते आणि भावाच्या चेहऱ्यावर शांतता. त्यानंतर हाजी अली आपल्या आध्यात्मिक प्रवासाला निघून गेले. काळ पुढे सरकत गेला. भाऊ दूर गेला. पण बहिणीच्या मनातून त्याची आठवण कधीच गेली नाही. ती रोज त्याच्यासाठी प्रार्थना करत राहिली. तिच्या मनात एकच विश्वास होता, माझा भाऊ जिथे असेल तिथे अल्लाह त्याची रक्षा करत असेल. आणि म्हणतात, अनेक वर्षानंतर जेव्हा हाजी अलीच्या जीवनाची आणि त्याच्या आध्यात्मिक कार्याची कीर्ती दूर दूरपर्यंत पोहोचली तेव्हा त्याच्या बहिणीला आपल्या भावाचा अभिमान वाटला. तिनं मनात म्हटलं, मी माझा भाऊ गमावला नाही. तो हजारो लोकांच्या हृदयात जिवंत झाला. आणि त्या दिवसापासून या भावंडांची ही कथा आठवणीत राहिली. एका बहिणीच्या अश्रूंनी सुरू झालेली, एका भावाच्या त्यागाने अमर झालेली कथा. मुंबईच्या गर्दीपासून काही अंतरावरती अरबी समुद्राच्या निळ्याशार पाण्यात एक पांढरी शुभ्र वस्तू उभी आहे. पण तिच्यापर्यंत पोचण्याचा रस्ता कायम अस्तित्वात नसतो. काही तास समुद्र मागे सरकतो आणि माणसांसाठी वाट तयार होते. हजारो लोक त्या वाटेवरनं चालत दर्ग्याकडे जातात. पण मग अचानक समुद्राचा रंग बदलतो. लाटा वाढू लागतात आणि काही वेळात ज्या वाटेवरनं माणसं चालत होती तीच वाट समुद्र आपल्या पोटात घेऊन टाकतो. क्षणभरापूर्वी दिसणारा रस्ता अदृश्य होतो. उरतो फक्त अथांग समुद्र. जणू समुद्र म्हणतो, आता इथून पुढे तुमची वाट नाही, थांबा, वेळ येऊ द्या. आणि काही तासांनी पुन्हा पाणी मागे जातं. तीच वाट पुन्हा दिसते आणि त्या वाटेच्या शेवटी पुन्हा दिसतो तो पांढरा घुमट. पण प्रश्न असा आहे की समुद्राच्या मध्यभागी ही वास्तू आली कुठून? जवळपास 500 वर्षापासून समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या सानिध्यात ही वास्तू टिकून कशी राहिली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जागेच्या मागे असलेली कथा नेमकी काय आहे? ही केवळ एका दर्ग्याची गोष्ट नाही. ही आहे मध्य आशियातील बुखारापासून मुंबईच्या समुद्रापर्यंत पोचलेल्या एका सुफी संताची दास्तान. अशा व्यक्तीची कथा ज्यानं संपत्ती, ऐश्वर्य, प्रतिष्ठेचा मार्ग सोडून अध्यात्म, मानवसेवेचा मार्ग निवडल्याची परंपरा सांगितली जाते. आणि या कथेत असे प्रसंग आहेत ज्यांना भक्त करामत मानतात. पण इतिहासाच्या दृष्टीने त्यांच्याकडे लोकपरंपरा म्हणून पाहिलं जातं. म्हणून आज आपण या कथेकडे श्रद्धेचा आदर ठेवून पण इतिहास आणि रियासत यांच्यातील फरक लक्षात घेऊन पाहणार आहोत. चला, काळाचं चक्र जवळपास 600 वर्ष मागे फिरवूया. त्या काळामध्ये जेव्हा मुंबई आजच्या मुंबईसारखी नव्हती आणि जेव्हा अरबी समुद्राच्या या किनाऱ्यावरती गगनचुंबी इमारती नव्हत्या, गाड्यांचा आवाज नव्हता, मरीन ड्राईव्हची रोषणाई नव्हती, त्या काळात मुंबईचा हा प्रदेश अनेक बेटं, खाड्या, दलदलीचे भाग आणि मच्छीमारांच्या वस्त्यांनी बनलेला होता. समुद्र हा केवळ निसर्ग नव्हता, तो लोकांच्या आयुष्याचा एक भाग होता. मासेमारी, व्यापार, प्रवास, जगण्याची अनेक साधनं समुद्राशी जोडलेली होती.
पण याच समुद्राकडे एक दिवस दूरवरून आलेला एक प्रवासी पाहत उभा राहिला. त्याचं नाव होतं सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी. त्यांचा जन्म मध्य आशियातील बुखारा येथे एका प्रतिष्ठित सय्यद कुटुंबात झाला. बुखारा त्या काळामध्ये व्यापार आणि विद्वत्तेसाठी प्रसिद्ध होतं. दूरदूरच्या प्रदेशातून व्यापारी काफिले तिथे येत बाजारपेठांमध्ये संपत्तीची उलाढाल होत असे आणि धार्मिक शिक्षणाचीही मोठी परंपरा होती. अशाच एका समृद्ध वातावरणात वाढणाऱ्या हाजी अली यांच्या बालपणात अभाव नव्हता, असं रिवायतीमध्ये सांगितलं जातं. पैसा होता, घराण्याची प्रतिष्ठा होती, भविष्यात सुरक्षित आयुष्य जगण्याची संधी होती. पण माणसाच्या मनाला पैसा नेहमी समाधान देतोच असं नाही. कधी कधी सर्व सुखसोयी असूनही मनात एक प्रश्न जन्माला येतो, मी नेमका कोणासाठी जगतोय, माझ्या आयुष्याचा उद्देश काय आहे? आणि हाच प्रश्न हाजी अली यांच्या कथेत निर्णायक ठरतो. परंपरेनुसार तरुण वयातच त्यांचा कल आध्यात्मिक जीवनाकडे वाढत गेला. जेव्हा इतर लोक संपत्ती आणि व्यापाराच्या संधीकडे पाहत होते, तेव्हा ते इबादत, कुराण पठाण आणि सुफी संतांच्या संगतीकडे आकर्षित होत होते. त्यांच्या आयुष्यातील हा बदल अचानक झाला की हळूहळू झाला याची खात्रीशीर ऐतिहासिक नोंद आपल्याकडे नाही. पण लोककथांमध्ये त्यांचा हा आध्यात्मिक प्रवास अत्यंत भावपूर्ण पद्धतीने सांगितला जातो. त्यांच्या वडिलांचं निधन झालं. घरातील जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. व्यापार सांभाळण्याची वेळ आली. संपत्ती वाढवण्याची संधी होती. कुटुंबाला त्यांच्याकडनं मोठ्या अपेक्षा होत्या. पण याच वेळी त्यांच्या मनातला आध्यात्मिक संघर्ष अधिक तीव्र झाला. एकीकडे संपत्ती, जबाबदारी, दुसरीकडे ईश्वराच्या शोधाची ओढ. शेवटी त्यांनी सांसारिक वैभवापेक्षा अध्यात्माचा मार्ग निवडण्याची परंपरा सांगते. त्यांच्या आईशी झालेल्या संवादातून एक हृदयस्पर्शी कथा सांगितली जाते. ते आपल्या आईसमोर बसले आणि म्हणाले, अम्मी, माझं मन आता या जगाच्या संपत्तीत रमत नाही. मला माझं उरलेलं आयुष्य अल्लाच्या मार्गात आणि त्याच्या माणसांच्या सेवेत घालवायचं आहे. एका आईसाठी हा निर्णय किती कठीण असेल याची कल्पना करा. तिच्या डोळ्यासमोर तिचा मुलगा होता आणि समोर होता एक अनिश्चित प्रवास. ती त्याला थांबवू शकली असती तर कथेनुसार त्याला आशीर्वाद दिला. निरोपाच्या वेळी आईच्या डोळ्यात अश्रू होते, मुलाच्या डोळ्यात ध्येय होतं आणि दोघांच्या मनात एकच प्रार्थना होती, अल्लाह त्याची रक्षा करो. त्यानंतर हाजी अली यांनी आपली संपत्ती गरीब आणि गरजू लोकांना दिल्याची रिवायत आहे. काही संपत्ती कुटुंबियांच्या जबाबदारीसाठी सोपवली आणि त्यांनी आपल्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली. आता त्यांच्यासमोर होती हजारो किलोमीटरची वाट. आज आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात काही तासातच पोहोचतो. विमानं आहेत, रेल्वे आहेत, महामार्ग आहेत. पण त्या काळात मध्य आशियातून हिंदुस्थानात जाणं म्हणजे स्वतःमध्ये एक मोठं साहस होतं. उंच पर्वत, बर्फाच्छादित वाटा, वाळवंटी प्रदेश, अनोळखी भाषा, अपरिचित लोक, प्रत्येक टप्प्यावर जीविताचा धोका. पण हाजी अलीच्या कथेत हा प्रवास केवळ भौगोलिक नाही, तर तो त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा भाग आहे. बुखारा मागे राहिलं, त्यांच्या पुढे उलगडत गेली हिंदुस्थानची भूमी. ते अनेक ठिकाणी गेले, लोकांना भेटले, धार्मिक आध्यात्मिक संदेश दिला, अशी परंपरा आहे. शेवटी त्यांचा प्रवास पश्चिम किनाऱ्यापर्यंत पोहोचला आणि एका दिवशी त्यांच्या नजरेसमोर आला तो विशाल समुद्र, अरबी समुद्र. त्या काळच्या मुंबईचा हा प्रदेश आजच्या महानगरापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. समुद्राशी जोडलेल्या लहान लहान बेटांवर मच्छीमारांची वस्ती होती. किनाऱ्यावरती होड्या होत्या, नारळाची झाडं होती. समुद्राच्या लाटांचा अखंड आवाज होता. हाजी अलींना त्या समुद्र किनाऱ्यावर शांततेत काहीतरी वेगळं जाणवलं. त्यांनी समुद्राच्या दिशेनं असलेल्या एका चट्टानी भागात इबायती करायला सुरुवात केली. भरतीच्या वेळी समुद्र त्या जागेला चारही बाजूंनी वेढत असे आणि ओहोटीच्या वेळी मार्ग पुन्हा खुला होत असे. आजचा प्रसिद्ध कॉजवे अर्थात दर्ग्याकडे जाणारा रस्ता त्या काळात अस्तित्वात नव्हता. पण समुद्राच्या भरती ओहोटीमुळे या ठिकाणाचा स्वभावच वेगळा होता. लोकांनी या साध्या जीवन जगणाऱ्या परदेशी संतांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. कोणीतरी त्यांच्याकडे प्रश्न घेऊन येईल, कोणीतरी दुःख घेऊन येईल, कोणीतरी आशीर्वादासाठी येईल आणि त्यांच्या जीवनाची एक महत्त्वाची ओळख बनली, गरजूंची मदत. त्यांना स्वतःची प्रसिद्धी नको होती, त्यांना लोकांनी ईश्वरांकडे वळावं असं वाटत होतं. ही सुफी परंपरेची एक महत्त्वाची भावना आहे. स्वतःला केंद्रस्थानी न ठेवता परमेश्वर आणि मानवतेला केंद्रस्थानी ठेवणं. काळ पुढे सरकत गेला. हाजी अली यांच्याबद्दल श्रद्धा वाढत गेली आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेली आणखी एक महत्त्वाची घटना समोर येते, हज. परंपरेनुसार त्यांनी मक्का येथे जाऊन हज केला. हज म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नव्हती, त्यांच्या आध्यात्मिक जीवनातील एक मोठा टप्पा होता. मक्केच्या पवित्र भूमीमध्ये त्यांनी प्रार्थना केली, चिंतन केलं, आपल्या आयुष्याचा अर्थ पुन्हा नव्याने अनुभवला, अशी भक्ती परंपरा सांगते. हज पूर्ण करून ते मुंबईला किनाऱ्यावरती परतले आणि आता त्यांचं जीवन आणखी साधं झालं. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या आपल्या साधनेच्या ठिकाणी ते अधिकाधिक वेळ इबादत आणि ध्यानात घालवू लागले. लोकांची गर्दी वाढत होती, दूरदूरून लोक येत होते, पण त्यांना स्वतःची कीर्ती नको होती. त्यांचा संदेश साधा होता, माझ्याकडे पाहू नका, अल्लाहकडे पहा.
लोकपरंपरेनुसार त्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती. त्यांनी आपल्या अनुयायांना बोलावलं आणि शांतपणे सांगितलं, माझी वेळ जवळ आली आहे. माझ्यानंतर माझ्या शरीराला समुद्राच्या स्वाधीन करा. समुद्र जिथे मला थांबवेल तिथे माझी विश्रांतीची जागा करा. अनुयायांसाठी हा आदेश ऐकणं सोपं नव्हतं, पण त्यांच्या पीरचा आदेश त्यांच्यासाठी अंतिम होता. आणि मग तो दिवस आला. हाजी अली शाह बुखारी यांचं निधन झालं. त्यांच्या अनुयायांच्या डोळ्यात अश्रू होते. समुद्राच्या लाटा नेहमीप्रमाणे किनाऱ्यावरती येत होत्या, पण त्या दिवशी वातावरण वेगळं होतं. कथेनुसार त्यांच्या पार्थिवाला ताबुतात ठेवण्यात आलं आणि समुद्राच्या स्वाधीन करण्यात आलं. रात्रीचा अंधार होता. ताबूत हळूहळू लाटांमध्ये दूर जाऊ लागला. अनुयायी किनाऱ्यावरती उभे राहून पाहत राहिले. ताबूत अंधारात हरवला. पुढे काय होईल हे कुणालाच माहीत नव्हतं. आणि मग सकाळ झाली. सूर्याची पहिली किरणं समुद्रावरती पडली. लोकांनी समुद्राकडे पाहिलं आणि रिवायतीनुसार त्यांना तो ताबूत पुन्हा त्याच परिसरात दिसला, जिथे हाजी अली आयुष्यभर साधना करत होते. तिथेच तो येऊन थांबला. अनुयायांनी याला ईश्वराची इच्छा मानली आणि त्या ठिकाणी त्यांची कबर तयार केली. हळूहळू हे श्रद्धेचं केंद्र निर्माण झालं. लोक येऊ लागले, प्रार्थना करू लागले. कालांतराने या जागेची ओळख हाजी अली दर्गा म्हणून निर्माण झाली. पुढील शतकामध्ये या परिसरात बांधकाम दुरुस्तीचे विविध टप्पे झाले. आज आपण जी वास्तू पाहतो ती अनेक पिढ्यांच्या जतनाची परिणिती आहे. पांढऱ्या संगमरवरी भिंती, घुमट, मिनार, सजावट आणि समुद्राच्या पार्श्वभूमीवरती उभी असलेली संपूर्ण रचना. दुरून पाहिलं तर ती जणू समुद्रावर तरंगणाऱ्या पांढऱ्या मोत्यासारखी दिसते. पण या वास्तूची खरी ओळख अजून एका गोष्टीमुळे झाली, तो रस्ता. मुख्य भूमीपासून दर्ग्यापर्यंत जाणारा अरुंद मार्ग. भरती आली की पाणी त्या मार्गावर पसरतो. ओहोटी आली की तो मार्ग पुन्हा दिसतो. आणि म्हणूनच हाजी अलीला जाण्याचा अनुभव इतर धार्मिक स्थळांपेक्षा वेगळा आहे. तुम्ही एखाद्या मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये जाण्यासाठी नेहमीचा रस्ता वापरता, पण इथे समुद्राच्या वेळेशी तुमचा प्रवास जोडलेला असतो. समुद्राची भरती तुम्हाला सांगते की आता थांबा, ओहोटी सांगते आता या. हा निसर्गाचा नियम आहे, पण श्रद्धाळू व्यक्तींसाठी तो एक प्रतीकही बनतो. आयुष्यातही काही मार्ग असे असतात जे आपल्याला काही काळ दिसत नाहीत. परिस्थिती त्यांना झाकून टाकते. आपण समजतो की मार्ग संपला, पण वेळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि तोच मार्ग पुन्हा समोर येतो. कदाचित म्हणूनच हाजी अलीकडे जाणारा मुख्य रस्ता लोकांच्या मनावर इतका प्रभाव पाडतो की या दर्ग्याची कथा इथेच संपत नाही. उलट आता कथा सुरू होते. मुंबईच्या इतिहासात स्वतःला कायमचं स्थान मिळवण्याचा प्रवास. पुढच्या शतकामध्ये मुंबईचा चेहरामोहरा बदलत गेला. बेटं जोडली गेली, नवीन रस्ते तयार झाले, व्यापार वाढला, शहर विस्तारलं, ब्रिटिश सत्तेचा काळ आला, आधुनिक मुंबईचा पाया घातला गेला. पण या सगळ्या बदलांमध्ये समुद्राच्या मध्यभागी असलेली हाजी अलीची ही जागा लोकांच्या श्रद्धेत टिकून राहिली. आज मुंबईची ओळख जगभरात वित्तीय राजधानी, चित्रपटसृष्टी, उद्योग, वेग आणि आधुनिकतेशी जोडली जाते. पण या शहराच्या मध्यभागी शतकापूर्वीच्या आध्यात्मिक परंपरेची आठवण करून देणारी ही पांढरी वस्तू उभी आहे. कदाचित या विरोधाभासामुळे हाजी अली इतका खास वाटतो. एका बाजूला आधुनिक मुंबई, दुसऱ्या बाजूला शतकांची परंपरा आणि मध्ये अथांग समुद्र. पण आता एक प्रश्न उरतो की समुद्राच्या मध्ये उभी असलेली ही वास्तू इतकी वर्ष टिकली तरी कशी? आणि मुंबईत आलेल्या मोठमोठ्या वादळांमध्ये, पावसात, भरतीच्या लाटांमध्ये तिचं काय झालं? या प्रश्नाचं उत्तर श्रद्धेच्या कथांमध्ये वेगळं आहे आणि स्थापत्यशास्त्रात वेगळं. भक्तांच्या मते ही जागा ईश्वराच्या संरक्षणाखाली आहे. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने मात्र मजबूत बांधकाम, दुरुस्ती, देखभाल, पुनर्स्थापना यामुळे ही वास्तू दीर्घकाळ टिकू लागली. हाजी अली दर्ग्याच्या बाबतीत पुनर्बांधणी आणि जतनाचे टप्पे झाले असल्याचे ऐतिहासिक नोंदही उपलब्ध आहेत. त्यामुळे शेकडो वर्ष काहीही न बदलता तशीच उभी आहे असं म्हणण्यापेक्षा शतकानुशतकं जतन आणि दुरुस्त होत असलेली ऐतिहासिक वास्तू असं म्हणणं अधिक अचूक ठरेल. आजही दररोज समुद्राच्या भरती ओहोटीच्या चक्रात ही वास्तू हजारो लोकांचं लक्ष वेधून घेते. एखाद्या दिवशी तुम्ही तिथे उभे असाल आणि भरती वाढत असेल तर काही वेळापूर्वी ज्या वाटेवरती लोक चालत होते ती हळूहळू पाण्याखाली जाते. लोक थांबतात, काही जण दुरून पाहतात, समुद्राची शक्ती जाणवते आणि मग ओहोटी सुरू झाली की पाणी मागे सरकतं. पुन्हा रस्ता दिसतो, पुन्हा लोक चालायला सुरुवात करतात आणि काही क्षणात दर्ग्याचा परिसर पुन्हा माणसांनी भरतो. हा अनुभव स्वतःमध्ये एखाद्या सिनेमातील दृश्यासारखा आहे. पण हीच तर हाजी अलीची खरी जादू आहे. जी गोष्ट एखाद्या कथेत अविश्वसनीय वाटते ती इथे निसर्गाच्या साध्या नियमांमुळे आपल्या डोळ्यासमोर घडताना दिसली. आणि कदाचित म्हणूनच या दर्ग्याभोवती असंख्य कथा निर्माण झाल्या. लोकांनी आपल्या अनुभवांना अर्थ दिला, भक्तीने त्या कथांना पुढच्या पिढीकडे नेलं आणि आज आपण त्या कथा ऐकतो. पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी एक गोष्ट कायम राहते, हाजी अली शाह बुखारी यांच्या नावाशी जोडलेली सेवा, साधेपणा, आध्यात्मिकता. त्यांचं जीवन आपल्याला सांगतं की संपत्ती असणं चुकीचं नाही, पण संपत्तीच आयुष्याचा अंतिम उद्देश बनू नये.
प्रसिद्धी मिळणं चुकीचं नाही, पण प्रसिद्धीपेक्षा माणुसकी मोठी आहे. आणि धर्माचा खरा अर्थ केवळ स्वतःच्या श्रद्धेत नसून दुसऱ्याच्या दुःखात त्यांच्या बाजूनं उभं राहण्यातही आहे. आज हाजी अली दर्ग्याच्या परिसरात वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक दिसतात. कोणीतरी प्रार्थना करण्यासाठी आलेलं असतं, कोणीतरी इतिहास जाणून घेण्यासाठी, कोणीतरी वास्तूचं सौंदर्य पाहण्यासाठी आणि कोणीतरी फक्त काही क्षण शांत बसण्यासाठी. कारण मुंबईसारख्या सतत धावणाऱ्या शहरात शांततेचे काही क्षणही एखाद्या मोठ्या संपत्तीपेक्षा कमी नसतात. आणि मग प्रश्न पडतो की बुखारातून निघालेला हा जो प्रवासी त्या काळी किनाऱ्यावर आला नसता तर आज या समुद्राच्या मध्यभागी ही कथा असती का? याचं उत्तर आपल्याला माहीत नाही. पण एवढं नक्की की इतिहासाच्या प्रवाहात काही व्यक्तींच्या जीवनाभोवती अशा परंपरा तयार होतात की शतकानुशतकं त्यांचं स्मरण जिवंत राहतं. हाजी अलीची कथा त्यांच्यापैकी एक आहे. आणि या कथेतला सर्वात सुंदर भाग कदाचित चमत्कार नाही, समुद्र नाही, भव्य वास्तूही नाही, तर एक माणूस आपल्या सुखसोयींच्या जगातून बाहेर पडून दुसऱ्यांसाठी जगण्याचा निर्णय घेतो ही कल्पना आहे. कारण शेवटी एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती मोठं आहे हे त्याने किती संपत्ती जमा केली यावर ठरत नाही, तर त्याच्या जाण्यानंतर किती लोकांच्या मनात त्याची आठवण जिवंत राहिली यावर ठरतं. आणि जवळपास शतकानुशतकं मुंबईच्या समुद्रात उभा असलेला हाजी अली दर्गा कदाचित याच गोष्टीचा पुरावा आहे. पण या दर्ग्याची कहाणी अजून एका महत्त्वाच्या वळणावरती जाणार आहे. कारण आता आपण जाणून घेणार आहोत या वास्तूच्या बांधकामाचा इतिहास, तिच्या अनोख्या स्थापत्यशैलीची कथा आणि समुद्राच्या भरती ओहोटीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी. दर्ग्याच्या जतनासाठी झालेली कामं आणि या जागेशी जोडलेल्या असंख्य श्रद्धा, ज्यामुळे आजही लोक हजारोंच्या संख्येने इथे येतात. आणि कदाचित सर्वात मोठा प्रश्न, समुद्राच्या इतक्या जवळ असूनही ही वास्तू काळाच्या लाटांशी लढत आजपर्यंत कशी टिकून आहे? कारण हाजी अलीची खरी दास्तान अजून संपलेली नाही, ती आता आपल्यासमोर उलगडणार आहे. समुद्राच्या अगदी मध्यभागी असलेली ही वास्तू शतकानुशतकं लोकांना आपल्या दिशेने आकर्षित करते तरी कशी? आणि त्याहूनही मोठा प्रश्न, या वास्तूकडे जाणारा रस्ता समुद्राच्या भरतीसोबत अदृश्य होतो आणि ओहोटो आली की समोर येतो. तरीही लोकांचा हा प्रवास कधी थांबला नाही. मुंबईच्या इतिहासात समुद्राला नेहमीच विशेष महत्त्व राहिलं आहे. कारण मुंबईचा जन्म समुद्राशी जोडलेल्या बेटांच्या समूहातून झाला. आज आपण ज्या शहरात एकसंध महासागर म्हणून पाहतो, एकेकाळी वेगवेगळ्या बेटांनी बनलेलं होतं. समुद्राने या शहराला व्यापार दिला, रोजगार दिला, जगाशी जोडण्याचा मार्ग दिला आणि त्याच समुद्राने या शहरांना अनेकदा आव्हानंही दिली. अशा या समुद्राच्या मध्ये हाजी अली दर्गा उभा आहे म्हणून ही वास्तू केवळ धार्मिक स्थळ नसून मुंबईच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. दर्ग्याकडे जाणारा मार्ग म्हणजे एक प्रकारे शहरातून समुद्राकडे आणि समुद्रातून इतिहासाकडे जाणारी वाट आहे. मुख्य भूमी मागे पडते, वाहनांचा आवाज कमी होतो, समोर समुद्राची विशालता जाणवते आणि जसजसं आपण पुढे जातो तसतसा मुंबईचा आधुनिक गोंगाट जणू मागे राहतो. दोन्ही बाजूंना समुद्र असतो, मधोमध आपण चालत असतो. काही अंतरावरती दर्ग्याचा पांढरा घुमट अधिक स्पष्ट दिसू लागतो. सूर्यप्रकाशात तो घुमट चमकत असतो. काळ्या निळ्या समुद्राच्या पार्श्वभूमीवरती त्याचा पांढरा रंग आणखी उठून दिसतो. पण या दृश्यामागे फक्त सौंदर्य नाही, एक मोठं नैसर्गिक आव्हानही आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे कोणत्याही वास्तूवर सतत परिणाम होत असतो. वारा, क्षार, लाटा, पावसाचं पाणी, भरती ओहोटी यामुळे दगड, धातू आणि बांधकामाच्या इतर घटकांवरती ताण येतो. त्यामुळे समुद्राच्या इतक्या जवळ असलेली वास्तू जपणं हे कोणत्याही काळात सोपं काम नव्हतं. म्हणून आज दर्ग्याकडे पाहताना फक्त त्याची प्राचीनता पाहण्यापेक्षा त्याच्या जतनाची परंपरा समजून घेणं आवश्यक आहे. अनेक ऐतिहासिक वस्तूंप्रमाणे हाजी अली दर्ग्याचाही काळानुसार दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि प्रक्रियेतून जावं लागलं आहे. म्हणजे शेकडो वर्षांचा वारसा हा केवळ भिंतींनी टिकवलेला नसतो, तो जपणाऱ्या माणसांच्या प्रयत्नांनीही टिकतो. आणि इथेच प्रश्न आणि मानवी प्रयत्न यांचा सुंदर संगम दिसतो. भक्त म्हणतात ही जागा पवित्र असल्यामुळे टिकली. वास्तुशास्त्र सांगतं तिला जपण्यासाठी सतत देखभाल आणि योग्य बांधकामाची गरज होती. दोन्ही गोष्टींचा आपापला क्षेत्रात अर्थ आहे. पण आता दर्ग्याच्या आत प्रवेश केल्यावर काय दिसतं? बाहेरून दिसणाऱ्या पांढऱ्या वास्तूपेक्षा आतलं वातावरण वेगळंच जाणवतं. बाहेर समुद्राच्या लाटा सतत आवाज करत असतात, पण आत प्रवेश केल्यानंतर वातावरण अधिक शांत आणि गंभीर होतं. मजार शरीफ भोवती भक्तांची गर्दी असते. चादर, फुलं, इतर धार्मिक अर्पण करून लोक येतात. काही लोक डोळे मिटून प्रार्थना करतात, काही जण शांतपणे बसलेले असतात, काही जण आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत असतात, काही जण फक्त काही क्षण वातावरणात राहतात. सुफी परंपरेत संतांच्या दर्ग्याला लोक आध्यात्मिक आश्रयाच्या जागा मानतात. मात्र श्रद्धेचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असतो. कोणासाठी ती प्रार्थनेची जागा असते, कोणासाठी मनशांतीची आणि कोणासाठी सांस्कृतिक वारशाची. हाजी अली दर्ग्याभोवतीची परंपरा अनेक वर्षांच्या या सामूहिक अनुभवातून तयार झाली आहे. याच कारणामुळे दर्ग्याच्या परिसरामध्ये धार्मिक वातावरणासोबत
एक वेगळं सांस्कृतिक जीवनही दिसतं. सुफी संगीत, कव्वाली, आध्यात्मिक काव्यांची परंपरा अशा ठिकाणांशी जोडलेली आहे. आवाज, ताल आणि शब्दांच्या माध्यमातून ईश्वरप्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत अनेक लोकांना भावते. आणि जेव्हा समुद्राच्या लाटांचा आवाज आणि कव्वालीचा स्वर एकत्र मिसळतो, तेव्हा या वातावरणाला एक वेगळाच भाव प्राप्त होतो. पण हाजी अलीची कथा फक्त भक्ती आणि संगीतापुरती मर्यादित नाही. या जागेचा मुंबईच्या सामाजिक इतिहासाशी संबंध आहे. मुंबई हे विविध समुदायांचं शहर आहे. या शहरात देशाच्या वेगवेगळ्या भागातून लोक आले. व्यापारासाठी आलेले लोक इथे स्थायिक झाले, रोजगारासाठी आलेले लोक इथे राहिले, उद्योग वाढले, बंदर विकसित झालं आणि मुंबई हळूहळू भारताच्या आर्थिक केंद्रांपैकी एक बनली. या बदलाच्या प्रक्रियेत अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळ शहराच्या ओळखीचा भाग बनली. हाजी अली त्यापैकी एक आहे. तुम्ही एखाद्या मुंबईकराला हाजी अली कुठे आहे असं विचारलं तर तो कदाचित पत्ता सांगण्याआधीच एक दृश्य सांगेल. समुद्राच्या मध्ये पांढरा दर्गा इतकी या वस्तूची ओळख मुंबईच्या मनात खोलवर रुजलेली आहे. पण आता पुन्हा या समुद्राकडे पहा. भरती येते आहे, लाटा वाढत आहेत. काही वेळापूर्वी ज्या मार्गावर लोक चालत होते तिथे आपण पाणी साचू लागलं आहे. लोकांना सावध केलं जातं. काही जण परत मागे फिरतात, काही जण दूर उभे राहून समुद्राकडे पाहतात. काही मिनिटातच रस्ता अधिकाधिक पाण्याखाली जातो आणि मग एक क्षण असा येतो जेव्हा तो रस्ता पूर्णपणे समुद्रात लपतो. त्या क्षणी जणू तुम्ही तिथे पहिल्यांदाच असाल तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही की काही वेळापूर्वी लोक याच ठिकाणी चालत होते. पण हीच भरती ओहोटीची शक्ती आहे. समुद्र आपला मार्ग स्वतः ठरवतो. म्हणून हाजी अलीला भेट देताना समुद्राची वेळ महत्त्वाची असते. आजच्या काळात प्रवाशांना भरतीची माहिती उपलब्ध असते, पण पूर्वीच्या काळात समुद्राचा अंदाज घेणं अधिक कठीण होतं. त्यामुळे अशा ठिकाणी जाणाऱ्या लोकांना निसर्गाचा आदर करणं आवश्यक होतं. हाजी अलीच्या वाटेची ही गोष्ट आपल्याला आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देते. मानवाने कितीही प्रगती केली तरी निसर्गाच्या नियमांपुढे त्याला नम्र राहावं लागतं. मुंबईसारख्या आधुनिक शहरामध्ये राहून आपण समुद्रावरती पूल बांधतो, जमीन तयार करतो, इमारती उभ्या करतो. पण भरती आली की समुद्र आपली ताकद दाखवतो. हाजी अलीचा मार्ग हा तर ताकदीचा रोजची आठवण आहे. म्हणूनच या दर्ग्याची कथा सांगताना समुद्र हा केवळ पार्श्वभूमी नाही, तो या कथेला एक जिवंत पात्र आहे. कधी मार्ग देतो, कधी मार्ग हिरावून घेतो, कधी शांत असतो, कधी रौद्र होतो. तरीही दर्गा त्याच्याशी एक अद्भुत सहअस्तित्व राखून उभा आहे. आता प्रश्न येतोय, दर्ग्याला नेमकं किती जुना इतिहास आहे? इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हाजी अली शाह बुखारी यांच्या जीवनातील सर्व घटना, आजची वास्तू यांना एकाच कालखंडात ठेवणं अचूक ठरणार नाही. संतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतीशी जोडलेली धार्मिक स्थळं विकसित झालं. पुढील शतकामुळे त्याच बांधकामामध्ये विविध टप्पे झाले. म्हणून आपण ती जशीच्या तशी 500-600 वर्षापूर्वीची आहे असं म्हणू शकत नाही. उलट ती अनेक काळाच्या जतनाची, बदलाची साक्ष देणारी वास्तू आहे. काही इतिहासविषयक वृत्तस्रोतांनी दर्ग्याच्या वास्तूला सुमारे 500 वर्षांच्या वारशाशी जोडला आहे. पण या वास्तूच्या अचूक बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती सामान्य लोकांपर्यंत एकसारखी उपलब्ध नाही. म्हणूनच या कथेला आपण निश्चित माहिती आणि परंपरागत याचा फरक, इतिहासात आदर करण्याचा सर्वोत्तम मार्ग, त्यात काल्पनिक गोष्टी मिसळून त्यांना सत्य सांगणं, स्पष्ट सांगणं आणि जे लोकपरंपरेतून आलेलं आहे त्याला तसंच म्हणून मांडणं. हाजी अलीच्या कथेतही हेच तथ्य लागू होतं. तेलाच्या भांड्याची कथा मनाला स्पर्श करते. समुद्राने दर्ग्याचं रक्षण केल्याच्या श्रद्धा भावनिक आहेत, पण या सर्वांना रिवायत म्हणून सांगितलं तर कथा अधिक प्रामाणिक होते आणि कदाचित त्यामुळेच ती अधिक प्रभावी होते. कारण इतिहासाला रहस्याची गरज नसते. आता आपण त्या व्यक्तिमत्वाकडेच पाहूया ज्याच्या नावामुळे हे निर्माण झालं. हाजी अली शाह बुखारी यांच्याबद्दल माहिती मर्यादित असली तरी त्यांच्या कथेतून एक व्यक्तिमत्व समोर येतं. एक श्रीमंत घरातून आलेला मनुष्य ज्याने सांसारिक संपत्तीपासून अलिप्त होण्याचा मार्ग निवडला. एक प्रवासी ज्यानं दूरच्या बुखारातून हिंदुस्थानात येण्याचा प्रवास केला. एक धार्मिक व्यक्ती ज्यानं लोकांमध्ये राहून त्यांच्या दुःखाकडे पाहिलं आणि एक संत ज्यांच्या स्मृतीभोवती शतकानुशतक श्रद्धा वाढत गेली. पण त्यांच्या कथेला एवढं महत्त्व का मिळालं? कारण माणसांना केवळ चमत्काराच्या कथा आकर्षित करत नाहीत, त्यांना आशेच्या कथा आकर्षित करतात. एखाद्या गरीब माणसाला वाटतं की कुठेतरी प्रार्थना ऐकली जाईल. एखाद्या दुःखी व्यक्तीला वाटतं की कुठेतरी त्याला मानसिक आधार मिळेल. एखाद्या प्रवाशाला वाटतं की या जागेवर त्याला शांतता मिळेल. म्हणूनच दर्गे, मंदिर, गुरुद्वारा, चर्च आणि इतर धार्मिक स्थळं केवळ इमारती नसतात, ती लोकांच्या भावनांची केंद्र असतात. हाजी अली त्याला अपवाद नाही. पण याच श्रद्धेबरोबर काळजी आणि जतनाची जबाबदारी येते. समुद्र जवळ असल्यामुळे दर्ग्याच्या रचनेला सतत पर्यावरणीय आव्हानांना सामना करावा लागतो.
क्षारयुक्त पाणी दगड आणि धातूंवर परिणाम करू लागतं. समुद्री वारा इमारतींच्या बाह्य भागावरती परिणाम करू शकतो. भरतीमुळे प्रवेश मार्गावरती पाणी येतं, त्यामुळे या वारशाचं संरक्षण हे फक्त धार्मिक संस्थेचं काम नसून स्थापत्य तज्ज्ञ, प्रशासन, पर्यावरण, समाज याविषयी महत्त्वाचा विषय आहे. काळानुसार दर्ग्याच्या पुनर्बांधणी आणि सुशोभीकरणाच्या विविध योजना कामं झाली आहेत. यावरून आपल्याला जाणवतं की वारसा जपणं म्हणजे भूतकाळाला फक्त पूजणं नाही, तर त्याला भविष्यासाठी सुरक्षित पोहोचवणं आहे. कल्पना करा, आजपासून आणखी 100 वर्षांनी एखादा तरुण या समुद्र किनाऱ्यावरती उभा आहे. त्याला हाजी अली दर्गा दिसतो. तो विचारतो, ही वास्तू किती जुनी आहे, तिच्या मागची कथा काय आहे, आणि कदाचित त्याला आज आपण विचारत असलेले प्रश्न पडतील. हा दर्गा कोणाचा, हाजी अली कोण होते, ते बुखारातून इथे का आले, समुद्राच्या मध्ये ही वास्तू का आहे, मार्ग पाण्याखाली का जातो आणि लोक आजही इथे का येतात. त्या भविष्यातील माणसाला आपण आज कोणता वारसा देणार? फक्त एक इमारत की तिच्या मागची कथा, इतिहास, श्रद्धा, मानवतेचा संदेश? हाच खरा प्रश्न आहे. कारण वास्तू जपणं सोपं असतं, पण तिचा अर्थ जपणं अधिक कठीण असतं. हाजी अलीच्या कथेला तर आपण समुद्राच्या चमत्कारी दर्गा म्हणून सांगितलं तर कथा अपुरी पडते. कारण त्यामागे एका संताच्या जीवनाशी जोडलेली आध्यात्मिक परंपरा आहे, मुंबईच्या इतिहासाशी जोडलेला संदर्भ आहे, समुद्राशी जोडलेलं भूगोलशास्त्र आहे, वास्तूच्या जतनाची कहाणी आहे आणि सर्वात महत्त्वाचं मानवतेचा संदेश आहे. म्हणूनच ही कथा केवळ श्रद्धाळू लोकांसाठी नाही, इतिहास आवडणाऱ्या व्यक्तींसाठीची आहे. मुंबईला समजून घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठीची आहे, वास्तुकलेमध्ये रस असणाऱ्यांसाठी आहे आणि जीवनात शांततेचा अर्थ शोधणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. आता एकदा त्या समुद्राच्या वाटेवरनं मागे वळून पाहूया. आपल्या मागे मुंबई आहे, पुढे हाजी अलीचा पांढरा घुमट आहे आणि आपल्या दोन्ही बाजूला अथांग समुद्र आहे. क्षणभर तुम्हाला जाणवतं माणसाने या समुद्रावरती आपला रस्ता तयार केला असेल, पण समुद्राने अजूनही आपली सत्ता सोडलेली नाही. भरती आली की तो रस्ता झाकतो, ओहोटी आली की परत देतो आणि कदाचित हीच हाजी अलीच्या कथेचा सर्वात सुंदर उपमा आहे. माणूस कितीही मोठा झाला, काही गोष्टी त्याच्या हातात नसतात. जीवनात काही वेळा वाट दिसते, काही वेळा नाहीशी होते, त्यामुळे प्रवास संपत नाही, फक्त थांबावं लागतं. वेळ बदलण्याची वाट पाहावी लागते आणि जेव्हा पाणी मागे सरकतं तेव्हा पुन्हा मार्ग येतो. म्हणून हाजी अलीचा रस्ता केवळ दर्ग्याकडे जाणारा रस्ता नाही, तो आशेचा प्रतीक बनला आहे. म्हणूनच कदाचित हजारो लोक या वाटेवरनं चालताना नकळत स्वतःच्या